आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आरोग्याची चिंता वाटते आम्हाला. 10 दिवस, उद्या 11 दिवस, उद्या त्याच्या काही किडन्या डॅमेज झाल्या, कोण कोण जबाबदार आहे? त्याच्या आरोग्य अभिलालच्या आरोग्याची जर काही ऐशी तैशी झाली तर त्याचा परिवार कोण सांभाळणार आहे? कोण घेणार आहे याची जबाबदारी? त्याच्यामुळे अभिलाल हा नक्कीच लढवय्या कार्यकर्ता आहे, जिद्दीचा कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्या आंदोलनाला पुढे नेण्यासाठी आता थोडस 2 पावलं मागे घेऊन मग उंच उडी घेऊ. पण फोर्स कामा नाही. आणि चाकूरकर शेवटचा प्रश्न आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे, की सर्व नेतृत्व यापुढे आंदोलनात एकत्र दिसतील का? पर्यायच नाही. ज्यांना प्रशिक्षणार्थ्यांचं हित प्रामाणिकपणे त्यांच्या नजरेसमोर आहे, मनात आहे, हृदयात आहे, त्यांना एकत्रच यावं लागेल. कोणही एकटा नेतृत्व मी या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देऊ शकतो असं जर म्हणत असेल तर ते अगदी थोतांड आहे, शक्य नाही. सगळे मिळून सांगित ताकद तयार करावी लागेल. आणि अगोदर जसं जरांगे पाटलांनी 4 महिने महाराष्ट्र फिरला, 4 महिन्याखाली त्यांनी घोषणा केली होती. एवढा मोठा पाठिंबा असताना सुद्धा जरांगे पाटील पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले आणि जनजागरण केलं. तशा पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याच्या अगोदर आपणाला हे आंदोलन लढावं लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्राचा पुन्हा एकदा व्यापक सगळेजण मिळून दौरा करावा लागेल आणि ही जनशक्ती रस्त्यावर उतरवावी लागेल आणि निवडणुकीच्या तोंडावर या तरुणांचा विरोध घेणं सरकारला महागात पडू शकतं. हा संदेश या आंदोलनातून आपल्याला सरकारला द्यावा लागेल. तर आणि तरच हे आंदोलन आपण सक्सेस होऊ. आणि यावर जर कोण चुकीची भूमिका घेत असेल, हेकाडी भूमिका घेत असेल, तर त्यांनी ती भूमिका न घेता आपल्या लेकरांचं कल्याण कशात आहे या बाबतीमध्ये थोडस सकारात्मक विचार करून नंतर तुम्ही काय तुमचं पार्टी काढा, पक्ष काढा, तुम्ही संघटना वाढवा, तुमचं काय काय करायचं ते करा. हो, आम्ही फक्त प्रशिक्षणार्थ्यासोबत त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आवलेले. पुन्हा नंतर आम्ही यांचं काही संघटन बांधत बसणार, आम्ही काही यंदा पुन्हा भेटायला बी ना. एकदा त्यांच्या हाताला रोजगार भेटला की ते आपोआप त्यांचा प्रवास चालू करतात. त्याच्यामुळं पुन्हा जे काही गरजवंत लोक असतील त्यांना शोधून त्यांना रोजगार देण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बोला. आणि जे प्रशिक्षणार्थ्यांचा आता कार्यकाळ संपला, त्या प्रशिक्षणार्थ्यांना काय सांगाल शेवटी? ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय त्यांनी नाउमेद होऊ नये, लढण्यासाठी सज्ज व्हावं, परिवारासह रस्त्यावर उतरावं, रडत बसू नये, लढायचं, शासनासोबत भिडायचं आणि आपल्या हक्काची भाकरीचा लढा जिंकायचं. हा प्रबळ आत्मविश्वास मनामध्ये ठेवा आणि रस्त्यावर उतरा. मग बघा तुम्हाला कोण हरवतं. हरूच शकत नाही. डंके की चोट पे आपण हरू शकत नाही. हा आत्मविश्वास मी तुम्हाला देतो. नक्कीच.
सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र